त्यानंतर आपण चिंतन करूया. त्यानंतर सुरेखाताई आणि बाळासाहेब जोशी यांची वेरी अॅनिव्हर्सरी होती 12 मे. रत्नात्रय मालुदे आणि कल्पना मालुदे यांची पण वेडिंग अॅनिव्हर्सरी 15 तारखेला होती. त्यांनाही शुभेच्छा. खूप शुभेच्छा. यानंतर डॉक्टर शिवदे यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या वक्त्यांचा परिचय करून द्यावा. अध्यक्ष आबासाहेब, सचिव प्रज्ञाताई आणि माझ्या जेवढं मित्रमैत्रिणींनो, आपण सर्वांचं मी आजच्या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि विशेषतः आजचे आपले अतिथी आणि व्याख्याते, प्रमुख अतिथी आणि व्याख्याते डॉक्टर राजेंद्र मोलसे आणि डॉक्टर सौ मेधाताई मोलसे आणि मोलसेंच्या ताई आचलिया यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचे आपले व्याख्याते विख्यात साहित्यिक आणि प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक आणि माझे सन्मित्र डॉक्टर राजेंद्र मोलसे यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होत आहे. डॉक्टर मोलसे हे मूळचे मराठवाड्यातले. बालवयातच त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक दिसून आली आणि शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यांनी उज्ज्वल यश प्राप्त केलं आणि त्या स्कॉलरशिपवरती त्यांना शासकीय पब्लिक स्कूल औरंगाबाद मध्ये प्रवेश मिळाला. तिथे त्यांना गुरु म्हणून प्रख्यात शिक्षण तज्ञ डॉक्टर व्ही चिपळूणकर यांच्या सहवासाचा लाभ झाला आणि मग त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळाली. उत्तम गुणांनी त्यांनी शालांत परीक्षा आणि इंटरसायन्सची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि MBBS ची डिग्री प्राप्त केली. यानंतर बाबा आमटेंच्या व्यक्तिमत्वामुळे ते आकर्षित झाले आणि बाबा आमटेंच्या भेटीने त्यांना ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करण्याची प्रेरणा मिळाली आणि म्हणून MBBS ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर फक्त 1 महिन्याच्या अवधीत त्यांनी चांदवड या ठिकाणी आपल्या प्रॅक्टिसला सुरुवात केली. त्या काळामध्ये मोठ्या शहरामध्ये त्यांना सहज प्रॅक्टिस करता आली असती आणि गडगंज पैसाही मिळवता आला असता, परंतु चांदवड या खेड्याची निवड केली. चांदवड हे वास्तविक तालुक्याचे ठिकाण, पण आजही तिथे ग्रामपंचायत आहे आणि 1979 साली तिथे कशी परिस्थिती असेल याची आपण कल्पना करू शकतो. आज तरी तिथे बरीच डेव्हलपमेंट झालेली आहे, पण त्या काळामध्ये कोणतेही सोयी सुविधा नसताना त्यांनी हा ग्रामीण भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भाग म्हटला की आपल्या काहीतरी मनोरंजक कल्पना असतात की तिथली माणसं खूप साधी भोळी निरागस असतात, पण तो समज खोटा आहे. ग्रामीण भागातली मंडळी देखील अत्यंत इर्षाल असतात आणि हा अनुभव ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरला हमखास येतो.
त्याप्रमाणे तो डॉक्टर मोलोसेंनाही आला. सुरुवातीच्या काळामध्ये अनंत अडचणींना तोंड देऊन, कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना, कारण त्यांचे वडीलही शिक्षकी पेशामधले होते, भांडवलाचा संपूर्ण अभाव होता, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी प्रॅक्टिसला सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे ते टिकून राहिले, तिथून पळ नाही काढला, प्रॅक्टिसमध्ये टिकून राहिले, प्रॅक्टिसमध्ये नाव कमावलं, प्रॅक्टिस भरभराटीला आली. थोड्याच दिवसामध्ये त्यांची अर्धांगिनी आणि सहधर्मचारिणी डॉक्टर मेधा म्हणजे त्यांच्या आयुष्यात आल्या. मेधाताई आल्यानंतर त्यांच्या प्रॅक्टिसला आणखी एक थोडंसं वेगळं वळण मिळालं. मेधाताईंचा परिचय करायचा तर तो स्वतंत्रच करून द्यावा लागेल. त्यांचं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व या स्वतंत्र गोष्टी आहेत. पण ह्या जोडीने त्या ग्रामीण भागामध्ये गेली 40-45 वर्ष अत्यंत सेवाभावी वृत्तीने आपली सेवा दिलेली आहे. आणि त्या चांदवडकरांच्या हृदयामध्ये आपलं नाव तर कोरलेलं आहे. त्यांच्या कार्याची दखल थोडी उशिरा का होईना, परंतु नाशिक आयएमएने घेतली आणि डॉक्टर मोलोसेंना नाशिक आयएमएचा धन्वंतरी पुरस्कार 2 वर्षापूर्वी मिळालेला आहे. त्याचप्रमाणे मेधाताईंना देखील आमच्या नाशिकच्या स्त्रीरोग तज्ञ संघटनेचा लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार मिळालेला आहे. केवळ प्रॅक्टिसवर संतुष्ट न राहता या अनेक पैलू असलेल्या व्यक्तिमत्वाने इतरही कार्यामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. जेसीचं काम अनेक वर्षे त्यांनी मोठ्या हिरिरीने केलं. जवळजवळ 20 वर्ष ते जेसीचे अध्यक्ष होते. त्या जेसी संघटनेमध्ये देखील विविध पदं त्यांनी भूषविली. गोरगरीब गरजू रुग्णांची सेवा तर ते अखंड करीतच होते. त्याबरोबर एक आणखी छंद त्यांनी जोपासला, तो म्हणजे साहित्याचा. बालपणापासून त्यांना लेखन वाचनाची आवडच होती आणि आपल्या पब्लिक स्कूलच्या अनुभवांवरती त्यांनी आत्मचरित्रात्मक अशी म्हणता येईल अशी एक स्वप्नपुंख नावाची कादंबरी 1996 साली, बरोबर आहे ना, 1996 मध्ये लिहिली. आणि त्यानंतर त्यांनी लेखनाच्या क्षेत्रात काही मागे वळून पाहिलं नाही. या स्वप्नपुंख कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर त्यांच्या 7 कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. स्वप्नपंख, गाथा सप्तपदी, आहेच वेगळी, बखर आणि घर तुझं माझं, आस, जगणं वाचणं वगैरे या सर्वच. आणि शेवटची सांगड ही कादंबरी त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या आयुष्याचं प्रतिबिंबच आहे की अर्थार्जन करत असताना देखील लोकसेवा कशा प्रकारे करता येते याची सांगड जणू त्यांनी आपल्या जीवनामध्ये घातलेली आहे. अतिशय सुखी संपन्न कुटुंब, त्यांच्या 2 मुली आहेत, त्याही योग्य स्थळी पडलेल्या आहेत आणि आपापल्या घरी सुखी आहेत. आणि अशा प्रकारे त्यांचा हा जीवन प्रवास सुरू आहे. 7 कादंबऱ्यांच्या व्यतिरिक्त 2 कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी महात्मा गांधी दगड दवाखाना या कथासंग्रहाला एक विशेष सन्मान प्राप्त झालेला आहे. कॉलेजच्या क्रमिक पुस्तकांमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. म्हणजे कॉलेजची मुलं टेक्स्टबुक म्हणून तो कथासंग्रह वाचतात. अशा प्रकारे त्यांचं हे बहुपेडी व्यक्तिमत्व शक्य तेवढ्या संक्षिप्त शब्दांमध्ये मी आपल्याकडे मांडलेलं आहे. कोरोना काळामध्ये त्यांची आणि आपली भेट ऑनलाईन झाली होती. बट यू नो सर नावाची एक कथा त्यांनी आपल्यासमोर सादर केलेली आहे. त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय साधी, 4 चौघामध्ये सामान्य माणसं बोलतात तीच भाषा त्यांच्या लेखनामध्ये येते. कुठलाही कृत्रिमपणा, अलंकारिकपणा नाही आहे. त्यामुळे जणू आपण त्या माणसांच्या जगामध्ये प्रत्यक्ष वावरतो अशीच भावना आपल्याला त्यांच्या कथा वाचताना किंवा कादंबऱ्या वाचताना आपल्याला होत असते कायम. आणि आज देखील आपल्या समोर ते घडलेल्या काही कथा सादर करणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कथाकथनाला सुरुवात करावी. आदरणीय माझी बहीण
बिना. त्याचं कारण असं की माझ्या अनेक सामाजिक उचापतीमधली पहिली उचापत जी होती त्यात तिने मला मदत केलेली आहे. चांदूरमधलं पहिलं आंतरजातीय विवाह तिचा आहे. तेही तिने मारवाडी मुलाशी लग्न केलं आणि मारवाडी लोकांनी या मला त्यावेळेस शिव्या दिल्या. 500 निनावी पत्र आली होती म्हणून तिचं नाव आदरणीय ठेवलं. आदरणीय बायको जी माझ्यावर राहिली मेधा, 45 वर्ष तिने कधी कुरकुर नाही केली. उलट मला लगाम घालून योग्य जागेवर ठेवलं की जास्त सामाजिक उच्चापती करू नको, दवाखान्यात थांब. आदरणीय दीदी माझी रत्नबारखे मॅडम आत्यात आल्यात. कधी काही डॉक्टर रत्नबारखे, कधी काही अडचण आली, पडलो झडलो तर दिदीच्या घरी जायचं. आणि दिदी सर, रत्नबारखे सरांना मी सर म्हणतो. माझ्या दवाखान्याचं उद्घाटन रत्नबारखे सरांच्या हाताने झालेलं आहे. रत्नबारखे सर चांदवडचेच आहेत. त्या दिदी आणि आदरणीय तुम्ही सर्वजण, डॉक्टर शिवदे आणि सर्वजणच तुम्ही आदरणीय आहात माझ्यासाठी. घडलेल्या कथा आहेत, कुठून सुरुवात करावी हे कळत नाही म्हणून घडलेल्या कथा आहेत. 18 जानेवारीला दवाखाना सुरू झाला. 18 जानेवारी 1979ला, म्हणजे 1 जानेवारीला माझी इंटर्नशिप संपली आणि 18 जानेवारीला मला दवाखाना सुरू झाला होता. 100 रुपयाने स्टेथोस्कोप, एवढ्या गोष्टीवर. आणि 22 तारखेला दारावर खूप जोरजोरात थाप आली. रात्रीचे 2-3 वाजले होते. माणूस कामाला ठेवायचा तर कसा हा प्रश्न होता चांदूरमध्ये. दवाखान्यात काम करणं हे कमीपणाचं लक्षण होतं. मीच उघडला दवाखाना तर एक जण असा तंबाखू चोळत चोळत, तुम्हीच करते म्हणलं. म्हणजे काय? अहो तुम्हीच करते म्हणलं. काय? तरी ती चिमूटभर तंबाखू घेतली, अशी टाकली, बाकीची फेकली आणि मग म्हणाला तुम्हीच का नवीन डॉक्टर ते? बाबा मीच हो. मला बरं वाटलंय कोणतरी म्हणता येईल नवीन डॉक्टर. मग ढळा म्हणे चला. म्हणून ढळा, ढळा हा शब्द मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकला होता. ढळा. त्याच्याबरोबर 2 माणसं होती. ढळा म्हणे चला. म्हणलं कुठे जायचंय? हिवारीकड्याला जायचंय. काय झालंय? पहिलीत करीन आडली आहे. म्हणलं पहिलीत करीन हा शब्द पण मी फार काही ऐकला नव्हता. म्हणजे काय? अहो पहिल्या वेळा बाळातपणाला आडली आहे बाई, चला. म्हणलं गाडी? अहो माझ्याकडे मोटरसायकल पण नव्हती आणि ती कशी चालवावी याची अक्कल पण नव्हती. मोटरसायकल मी कधी चालवली नव्हती. ज्या काळात मी म्हणजे 79 मध्ये गेलो चांदवडला, त्यावेळेस चांदवडमध्ये 3 मोटरसायकल होते फक्त. आणि गाडी मिळायची नाही. ऑन मनी देऊन गाडी मिळायची नाही तर नंबर लागायला लागायचा. ते मोटरसायकलची पण कथा पुढे सांगणार आहे मी तुम्हाला. म्हणलं मोटरसायकल फटफटी आणली ना म्हण. ते मोटरसायकल हा शब्द त्यांना माहित नव्हता. फटफटी आणली ना. म्हणजे ठीक आहे कपडे बदलून येतो. कशाला बदलता म्हणे? चला ना असंच. मी तसाच निघालो. माझीच बॅग मी उचलली, हातात घेतली. त्या कुठल्याही माणसाला असं वाटलं नाही की ही बॅग आपण हातात घ्यावी आणि सन्मानाने न्यावं. त्यांना काही त्यात विशेष नाही वाटत. कारण खेड्यावरच्या लोकांचं काही समज नसते, अशिक्षितपणा असतो. मग त्याने माझ्याकडे अशी किल्ली फेकली. तंबाखू तर होतीच ना. दामटा म्हणे. दामटा? गाडी दामटा ना म्हणे. म्हणून मला येत नाही. तो एक पिचकारी मारले त्याने, जोरात हसला म्हणे. डॉक्टर असून येत नाही दामटायला. नाही येत गोवा. चला म्हणे बसा मागे. तो मोटरसायकल कडे गेला, स्वतः बसला आणि चालवायला लागला. ते बाकीचे तो बदल हो थांब 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 थांब. ते बसलं नाही ना, ते बसलं नाही ना अजून. मग मीच पळत पळत त्या मोटरसायकल जवळ गेलो आणि त्याच्यावर बसलो. पाठीमागे माझीच बॅग धरून
चालवायला लागला. हिवरखेड गाव जे होतं ते 2-3 किलोमीटर डांबरी रस्ता होता, नंतर कच्चा रस्ता होता. त्या डांबरी रस्त्यावरनं तो काही गाडी चालवत नव्हता, शेजारच्या त्या कच्च्या रस्त्यावर गाडी चालवत होता. त्याच्यामुळे धूळ सगळी माझ्या अंगावर उडत होती, सगळी धूळ. मी त्याला म्हणलं, अरे जरा डांबरी रस्त्यावरनं घे ना, मी धूळ पण उडते. नाही घेता येणार म्हणलं. का? ते मागचं गोटा झालाय म्हणे. मागचं का गोटा झालाय म्हणे. गोटा काय झालाय? गोटा म्हणजे काय? तुम्ही फार बोलता म्हणे पहाटे पहाटे, सकाळची वेळ काय पहाटे पहाटे बोलताय, गोटा झालाय. मागचं टायर एवढं लक्षात ठेवा, गोटा झाला ना मागचं टायर की डांबरीवर नाही चालायची. म्हणलं का नाही चालवायची? टच लागतो म्हणे. TOECH टच म्हणजे स्पर्श, एवढं मी वाचलं होतं. तो म्हणे टच लागतो. टच लागतो म्हणजे काय? जाऊ द्या बाबा म्हणे, तुम्ही लई लांब लावून राहिले. एवढं लक्षात ठेवायचं की गोटा झाला की डांबरीवरनं चालायचं नाही. ठीक आहे बाबा. मग कच्चा रस्ता झाला, गाव आलं. त्या गावामध्ये पहाटे 3 वाजता पोहोचलो आम्ही. एक म्हातारा निघाला होता डबडं घेऊन. 2-3 कुत्रे भुंकले. एक आडव्या गटारी जवळ त्याने गाडी हो 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 जशी बैलगाडी थांबवते, हो थांब म्हणून थांबवली. स्वतःच हो हो म्हणलं. थांबवली. मोटरसायकलचा आवाज आल्यावर दार थोडंसं खिलखिलं झालं. मधल्या लोकांना कळलं होतं की बहुतेक डॉक्टर आला. मीच माझी बॅग घेऊन धूळ झटकत मध्ये गेलो. तेव्हाही कुणाच्या लक्षात नाही आलं की एक बॅग घ्यावी. मध्ये गेलो तर एक खोली होती छोटीशी. दारातच थोडस सिमेंट लावलेली नाहणी होती. त्यालाच म्हणजे एक छोटीशी नाली काढून दिलेली होती, ती नाहणी होती. कोपऱ्यात एका चूल होती आणि चूल पेटलेली होती ढगान, आणि त्याच्यावर एक काळं पातेलं ठेवलं होतं मोठं, झाकण ठेवलं त्याच्यावर. आणि शेजारी एक बाई बसली होती. ती फार निर्विकार चेहऱ्याने बसली होती आणि मध्येच ती आ करून जांभळा देत होती. तिला काही देणं घेणं नव्हतं या सगळ्या गोष्टीशी, कोण आलं कोण गेलं काय झालं. तिच्या शेजारी आपण इंडियन टॉयलेट मध्ये बसतो तशी एक बाई, तरुण मुलगी, हात मध्ये घेऊन गुडघ्यामध्ये घेऊन बसली होती उकिडवी. ती पैलीट करीन होती. तिच्या समोर एक पांढऱ्या केसाची आजीबाई बसली होती. तिचे एक पाय असा वर ठेवला होता मुडपून आणि एक मांडी घातली होती. चूल, ती बाई बसलेली पैलीट करीन आणि ती आजीबाई, नंतर नाहणी, त्याच्या मधली जी जागा होती तेवढीच त्या खोलीत उरली होती. आणि मला कळलं की या जागेत आपल्याला बसावं लागणार आहे. माझ्या कुठल्या सरांनी मला कधीच शिकवलं नव्हतं की खाली बसून डिलिव्हरी कशी करायची. एवढंच काय की खाली बसून पेशंट कसा तपासायचा हे पण शिकवलं नव्हतं. माझं वय होतं 24, MBBS होऊन 18 दिवस आलेले होते आणि समोर पैलीट करीन बसलेली होती. मी त्या आजीबाईला म्हणलं, हिला झोपा म्हणजे तपासता येईल. कशाला तपासतो म्हणे. 2 काळाचे इंजेक्शन देऊन टाक, तू डळ म्हणे. जो कोणी दादा येतो ना तो असंच करतो. त्या काळात, आताही कधी कधी जुने लोक डॉक्टरला दादा म्हणतात खेड्यात. जो कोणी दादा येतो ना तो माझ्या म्हणण्याप्रमाणे वागतो. 2 काळाचे इंजेक्शन देऊन टाक आणि तू डळ. मी असं नाही करणार. मी तपासल्याशिवाय पेशंटला काही देणार नाही इंजेक्शन. ते नाही जमणार, त्यात मग तू असाच ढळ. मी बाहेर गेलो, त्या मोटरसायकलवाल्याला सांगितलं, त्या बाईला सांगा ना म्हणून, ते पेशंट तपासू देत नाही. कुठली बाई म्हणे, वरल्या अंगली का खालच्या अंगची. तर मला काय कळे ना, वरच्या अंगची खालच्या अंगची ही भाषा पण मला कळत नव्हती.
मी म्हणलं म्हणजे राव तुम्हाला दामटायलाच येत नाही म्हणे. नवीन नवीन कसे दामटायचं तर कुठे विचारत बसता म्हणे. बरं ठीक आहे सांगा म्हणे पांढऱ्या केसावली का बिन पांढऱ्या केसावली? म्हणलं पांढऱ्या केसावली. ती गंगाजी ती अशीच वागते, ती सुई नाही, ती प्रत्येकाला असंच दम देते म्हणे, आमचं सुद्धा ऐकत नाही म्हणते कधी. पण थोडं सांगा ना म्हणलं त्यांना पेशंटला झोपायला म्हणजे तपासायला. तर त्याने दार किलकिल केलं आणि सांगितलं नवीन नवीन आहे सांभाळी घे. काय म्हणला? नवीन नवीन आहे सांभाळी घे. मी परत मध्ये गेलो आणि त्या बाईला त्याने तेवढं झोपवलं. मला कळलं होतं की आपण कुठे बसायचं. मी तिथे बॅग ठेवली आणि बसायला लागलो. तेवढ्यात त्या बाईने असं उचकली गंगाजी आणि पोतं फेकलं एक माझ्यावर तिथे, आणि ते बरोबर पोतं तिथे अंतरलं गेलं. त्या जागाच नव्हती ना, तिथे अंतरलं गेलं. त्याच्यामुळे धूळ होती, मग मला नाकात धूळ गेल्यामुळे शिंक आली. मी पाठीमागे बघून शिंकलो. त्या नाणीमध्ये मस्त नकाशा तयार झालाय. बसलो खाली, गुडघे करकर वाजले. एवढं लक्षात आलं की याच्यानंतर खेड्यात प्रॅक्टिस करताना पॅन्टी ढिल्ल्या शिवायच्या, कारण पॅन्टीने आवाज दिला होता माझ्या. मग बसल्यानंतर मी आपलं माझं ज्ञान सगळं आठवलं. बाळाचं डोकं कुठे, पाय कुठे, कानात स्टेथोस्कोप घेऊन बाळाच्या हृदयाचे ठोके तपासण्याचा दुर्मिळ योग माझ्या अंगी माझ्या याच्यात आला होता. कारण ते मला कधी शिकताना कधी आयुष्यात सापडले नव्हते. आता इथे मला तपासायचं होतं, FHS म्हणतो मी त्याला, आणि ते स्टेथोस्कोप ठेवून इकडे तिकडे इकडे तिकडे बघून कसे तरी सापडले मला. बाळाजी म्हणते म्हणलं मला आतून तपासणी केली पाहिजे, त्याच्यात तुम्हाला काही समजणार नाही. मी तुला सांगितलं ना म्हणे सगळं चांगलं आहे, पानमोट पण भरली आहे चांगली, तू 2 काळाचे इंजेक्शन दे आणि तू ढळ आपाप होईल. गंगाजीने मला परत सांगितलं. परत ते मोटरसायकलवाल्याकडे गेलो, म्हणलं ते आतून तपासणी करू देत नाही. काय राव तुम्हाला सांगायचं, तुम्हाला दामटायलाच येत नाही. मग नवीन नवीन दामटून घ्यायचं कसं. आणि हे बघा म्हणे याच्यानंतर माझ्याकडे तक्रार नाही आणायची. त्याचं कारण ना या गावात फक्त माझ्याकडे मोटरसायकल आहे म्हणून त्यांनी मला पाठवलं तुमच्याकडे. मला याचा काय पेशंटशी संबंध नाही. त्यांनी 50 रुपये फेकले मला आणि म्हणाले जा एवढे डॉक्टरला घेऊन ये. माझे 20 रुपये पेट्रोल मध्ये खर्च झाले, 30 रुपये माझा नफा आहे म्हणे. आता याच्यानंतर मला दामटा नका सांगू म्हणे काही, तुम्ही बघा म्हणे मध्ये जाऊन काय करायचं ते. मी नाही ना ते गंगाजी कुणाचं ऐकतच नाही म्हणे. खरंच त्या काळामध्ये एवढ्या लहान गावात एखादी मोटरसायकल असणं सुद्धा फार कठीण गोष्ट होती. कारण मीच काही डिलिव्हऱ्या बैलगाडीत केलेल्या. झाडाखाली त्या बाईची साडी अशी करून बैलगाडीत चढून डिलिव्हरी केलेली आहे. डिलिव्हरी नंतर बाहेर काढलेले. कधी कधी आमच्या दवाखान्यात समोर सुद्धा बैलगाडीत डिलिव्हरी केलेली बाळामध्ये आणलेलं आहे. त्या काळात मोटरसायकल वगैरे काय नसायचेच, तेव्हा त्या मोटरसायकलवाल्याचा रुबाब असायचा एकदम. मग मी मध्ये गेलो. मी म्हणलं बाबा मी चाललो, मी काय असं आतून न तपासता इंजेक्शन वगैरे देणार नाही. तुम्हाला काय सांगायचं म्हणे, देऊन टाका तुम्ही 2 काळाचे इंजेक्शन. जो येतो तो आमची नर्सिंगबाई असते ना, तर तिने पण देऊन टाकले असते. म्हणजे मग त्या नर्सिंगबाईलाच बोलवा ना, मला कशाला बोलवलं. 24 वर्षाचा तरुण, रक्त सळसळ माझं, आणि आपल्याला किती ज्ञान नाही असं वाटलं. म्हणजे जा, मी नाही देणार म्हणलं इंजेक्शन, जा. गंगाजी म्हणे असं काय करू राहिलं बाबा, दादा पोता माझा देऊन टाकला 2 इंजेक्शन. म्हणलं ठीक आहे, समाधान करून मी बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन करतो, ते पिवळा रंग असतो. गंगाजी म्हणे की हे काळाचं इंजेक्शन नाहीये, असं पिवळं नसतं, ते पाण्यावाने पांढरं असतं, पाण्यावाने असतं म्हणते. आणि दुसरं जे इंजेक्शन असतं ना त्याचा पांढरा रंग असतो. एक पाण्यासारखं असतं आणि एक पांढरा असतं. ते 2 दे. तेव्हा माझ्या लक्षात आलं पाण्यासारखं इंजेक्शन म्हणजे बहुतेक
हे लोक कमरेवर पिटोसिन देत असतात. पिटोसिन नावाचं इंजेक्शन असतं जे खरं तर सलाईन मधून द्यायचं असतं, थेंबाने द्यायचं असतं, म्हणजे त्यांनी कळा वाढतात. ते डायरेक्ट कमरेवर त्यांना डेंजरस आहे, कारण कोणाचा मृत्यू होऊ शकतो त्याच्यामध्ये, बाळाचा धमकाच होऊ शकतो, गर्भपिशवी फाटू शकते, काय पण होऊ शकतं. आणि खेड्यातले लोक, नर्सिंगबाई जी नर्स होते ते सगळे कमी शिकलेले डॉक्टर, BHMS, त्यावेळेस BHMS नव्हतंच, DHMS होतं, ABB नावाची डिग्री होती. तुम्हाला माहिती आहे का ABB डिग्री? मी एका ABB डॉक्टरला चुकून विचारलं याचा अर्थ काय, तो म्हणे आलू वडा, वडा सांबर. काही पण डिग्री असायचे, ABB डिग्री होती, काजी सांगवीला तो प्रॅक्टिस करायचा. ABB डिग्री, आलू वडा, वडा सांबर. अरे बापरे. आणि तो राहणारा औरंगाबादचाच होता आणि काजी सांगवी येऊन प्रॅक्टिस करतो. म्हणलं मी ते इंजेक्शन देणार नाही, पांढरं इंजेक्शन सलाईन म्हणून द्यायचं असतं, मी असं काही देणार नाही. मग ढळ म्हणतो जा. बाहेर आलो मोटरसायकल, मला आधीच दमलं, जसं असेल तसं दामटायचं, मला नाही सांगायचं. मी त्याच्या मागे बसलो, तोपर्यंत जवळपास 5 वाजले होते पहाटचे, या सगळ्या गडबडीमध्ये. तो म्हणे बसा. आम्ही निघालो, तरी स्टँड जवळ गाडी थांबवली, जिथे लिहिलं होतं ही वरखेडे. म्हणजे का थांबले? नाही, समोर ST दिसून राहिले, म्हणे पाहुणे येणार आहे, थांबा जरा. म्हणलं हा याला वेळ नाही, पण पाहुण्यासाठी बरा थांबलो. ते ST मधून गोल पातळवाले, कारण सगळ्या नऊवारी पातळवाल्या बायका गोल पातळ घातलेली एक बाई उतरली. या मोटरसायकल लगेच ओ नरसिंहबाई, ओ नरसिंहबाई, बरं झालं तुम्ही आले. ती इंदू आडली आहे. तेव्हा मला कळलं पेशंटचं नाव इंदू आहे. इंदू आडली आहे, तुम्ही जाता ना तिकडे? म्हणलं नरसिंहबाई आहेत का? म्हणलो. मग मीच त्यांच्याजवळ गेलो. म्हणलं मी डॉक्टर अमोल डॉक्टर मलोसे, MBBS आहे. आता मी 5-7 दिवसापूर्वी प्रॅक्टिस सुरू केली. कशाला आले म्हणे खेड्यात? तुमच्यासारखी MBBS डिग्री कशा आले खेड्यात? सकाळी बस स्टँड मधून उतरल्यावर ती जी नरसिंहबाई होती मला सांगत होती कशाला खेड्यात आली. म्हणलं तुम्ही, मी NM आहे, ANM असंही तिला म्हणता येत नव्हतं. NM आहे, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ. ती NM आहे म्हणे. मग मी जाते म्हणे तिकडे इंदू आडली तर. म्हणलं मी पण येऊ का तुमच्या बरोबर? मी म्हणलं बघू आपण काय करते. गेलो तर ती म्हणाले की काय झालंय? गंगाजी विचारलं. नाही, चांगली पानमट फुगली, तू जर नेहमीप्रमाणे 2 इंजेक्शन देऊन टाकून जाईल ते. आता ती बाई चपळाईने घरी गेली, इंजेक्शन घेऊन आली. तिने ते असं काचेने फोडलं पिटोसिन. मी बघितलं ते पिटोसिन आहे म्हणून, भरलं आणि देऊन टाकलं. एक हातावर इकडे, दुसरं TT इकडे, पांढरं म्हणजे पांढऱ्या रंगाचं TT असतं ना, ते TT देऊन टाकलं. त्यावेळेस काय गावागावात नशीब TT होतं आणि दिलं. खरं तर TT फार थंड ह्याच्यात ठेवायला पाहिजे. देऊन टाकलं आणि गंगाजीला म्हणले बघ अर्धा 1 तास तर मला बोलव बरं. ती बाई निघाली. मग मी तिच्या मागे तुम्ही पिटोसिन दिलं का? हो म्हणे, पिटोसिनच दिलं. म्हणलं असं देणं फार चांगलं नाही आहे, डेंजरस आहे. काही नाही साहेब, यांना काही होत नाही, देऊन टाकायचे. मग मी नवीन जेव्हा होते ना तेव्हा मी पण देत नव्हते, पण हे लोक विश्वास नाही ठेवायचे, त्यांना लई घाई झालेली. मग ते डॉक्टरला बोलवायचे, ते देऊन टाकायचे म्हणे पिटोसिन, आणि ते बाळांकडे होऊन जायचं माझ्या बाईचं. मग मी म्हणलं अरे हे आपलं नाव खराब व्हायचं कारण नाही. मग मी तिथून बदली करून घेतली म्हणे दुसऱ्या गावाला. आणि तिथे गेल्यानंतर मात्र पिटोसिन आणलं, TT आणलं, सुरू केलं द्यायला. म्हणलं हो, एक बाळाचा मृत्यू होऊ शकतो आणि गर्भविषयी फाटू शकते, काही होत नाही म्हणे. या लोकांना काही होत नसतं. मग मी खाली मान घालून
आपल्या ज्ञानाचा अपमान समजून मोटरसायकलच्या मागे बसलो आणि तो परत त्या टच लागतो म्हणून गोटा झालेल्या टायरवरनं वापस आलो. वापस आल्यावर मला पुढली झोप सकाळी 6 वाजता. मी पुस्तकं चाळली पिटोसिन काय होतं, मग त्यात लिहिलं होतं की 1000 पैकी एखाद्या महिला असा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे हे 999 लोक वाचत होते आणि मस्तपैकी सगळं चाललं होतं. इंट्रामस्क्युलर पिटोसिन देणं अमुक तमुक. दिवस कसा तरी काढला आणि रात्री उठून बसने औरंगाबादला गेलो. अंकल म्हणजे डॉक्टर दिलीप भामरे, त्यांना मी अंकल म्हणायचो. मालेगावला तो प्रॅक्टिस करतोय आता सध्या. त्यावेळेस तो रजिस्ट्रार होता गायनेक डिपार्टमेंटला. माझे क्लासमेट पण शिकत होते. मला लाज वाटत नाही सांगायला की पहिले 1-2 वर्ष जेव्हा जेव्हा मला काही अडचण आली तेव्हा उठून औरंगाबादला जायचो. मी प्रॅक्टिकल परत शिकायचो, परत वापस यायचो. आणि जेव्हा मी BHMS ला शिकवायला लागलो 90-91 मध्ये, 98 सालापर्यंत शिकवलं मी, तेव्हा मी सगळी पुस्तकं परत वाचली आणि मला असं वाटलं की परत MBBS ला जावं, ऍडमिशन घ्यावी, परत नीट शिकावं आणि मग यावं इकडे. मी त्या अंकलला म्हणलं, औरंगाबादला गेलो, अंकलला म्हणलं अंकल इंट्रामस्क्युलर पिटोसिन देतात खेड्यामध्ये. तो म्हणाला तू कधी देऊ नकोस, तू MBBS आहेस, तू देऊ नकोस. जास्तीत जास्त काय करतस, बरोबर सलाईन घेऊन जा, सलाईन मध्ये टाकून ते पिटोसिन दे आणि बघ जमतंय का. म्हणलं ठीक आहे, त्यानंतर असं करतो. मला खरं तर फक्त सायकोलॉजिकल सपोर्ट पाहिजे होता म्हणून मी औरंगाबादला गेलो होतो. म्हणलं ठीक आहे मी झोपतो. अंकल म्हणाला आलायच तर रात्रभर जरा गेलेला बघ, शिक परत एकदा आणि मग जा ना. आणि मी परत पैलिटकरीन सारखा त्या दिवशी शिकायला लागलो. वापस आलो तर मला कळलं की ती पैलिटकरीन होती आणि मी पण पैलिटकरीनच होतो. पहिली केस होती ना डिलिव्हरीची, ती पैलिटकरीनच होती ती पण, आणि मी पण पैलिटकरीन होतो. त्या दिवशी ठरवलं की मोटरसायकल घ्यायची. मोटरसायकल घ्यायची तर ज्ञान कुठे की कसं मिळतं, कुठे मिळतं. मग गावातले 3-4 माझे सपोर्टर्स चांगले होते, म्हणलं मोटरसायकल घ्यायची वाटते. तर म्हणजे चला म्हणजे दादासाहेब वडनगरकडे जाऊ. 3च गाड्या होत्या, बुलेट, SD आणि गाजून. खेड्यामध्ये या 3 चालायच्या. स्कूटर आणि मीटर चालण्यासारखी परिस्थिती नव्हती. वडनगरकडे गेलो तर माझा मित्र प्रकाश असल्यामुळे त्यावेळेस माझा मेहमान झालेला नव्हतो. तो पण होता बरोबर. त्याने कुठल्या तरी डॉक्टर, आम्ही गेलो वडनगरांना भेटलो, गावातले 3-4 लोक. मग मी त्यांना सांगितली स्टोरी माझी की म्हणलं मी MBBS डॉक्टर आहे, बाबा आमट्याच्या प्रेरणेने चांदवडला गेलो आणि प्रॅक्टिस सुरू केलेली आहे, मला मोटरसायकल द्या. सगळं माझं स्टोरी त्यांना असं वाटावं की यांना पटकन देऊन टाकावं मोटरसायकल. असं करून माझी कारुण्यमय स्टोरी त्यांना सांगितली की असं झालं तसं झालं, हे असं सगळं सांगितलं. दादासाहेब वडनगर म्हणे कशाला गेले खेड्यात. म्हणलं तुम्ही तरी असं म्हणू नका, तुम्ही संघावाले. मला कुठेतरी सांगितलं होतं की दादासाहेब वडनगर संघावाले आहेत म्हणून. म्हणलं तुम्ही तरी असं म्हणू नका, तुम्ही संघवाले लोक सुद्धा लहान लहान गावात काम करताच की. त्यांनी माझ्याकडे असं वळून पाहिलं नाही. मग समाजवाद्यांचा त्यांना राग असावा, कारण बाबा आमचं नाव काढलं म्हणजे समाजवादी. मग ते म्हणे ठीक आहे बसा. मग त्यांनी हरियाणामध्ये त्या फॅक्टरीला फोन लावला आणि त्या फॅक्टरीच्या जनरल मॅनेजरशी बोलले. म्हणजे त्यांना 1-1.5 तासाने तो फोन लागला. त्यावेळेस फोन पण असे काही टच फोन नव्हते. ते काडी घालायचे, मग ते बोलवायला लागायचं, मग फोन, मग ते हॅलो हॅलो आवाज, सगळं कठीणच होतं ते. पण लागला त्यांचा फोन. ते म्हणाले की छोटा बच्चा है, देहात में गया है, MBBS डॉक्टर आहे आणि त्याला मोटरसायकल पाहिजे, तर तुम्ही प्लीज काही करून एक वेगळा प्रयोग म्हणून द्या मोटरसायकल. तिकडनं त्या माणसाला सांगितलं की 10 सरपंचाचे सर्टिफिकेट आणायला सांगा त्यांना. 10 सरपंचाचे की आमच्या गावाला व्हिजिट करतात. त्या काळात व्हिजिट खूप होत्या. म्हणजे मला आठवतं की जनरल सर्जन सुद्धा आमच्या मीनाला तपासायला घरी आले होते. खूप व्हिजिट होत्या, कारण कम्युनिकेशनच नव्हतं, दळणवळणाची साधनच नव्हती. आता व्हिजिट पूर्णपणे बंद झाल्या. त्यावेळेस फक्त व्हिजिटच होत्या.
मग ते असं करून गाडी मिळाली. तुम्हाला गाडी मिळाली म्हणजे काय, तर स्टेट बँकेकडून कर्ज घ्यायला गेलो तर तो म्हणे 3 वर्षाचे इन्कमचे द्या आधी. म्हणलं 3 वर्षाचे इन्कम, मी खाली MBBS झालं, म्हणलं 3 वर्षाचे कुठून देऊ तुम्हाला, प्रॉफिट अँड लॉस बेसिस अकाउंट. त्या माणसाला आश्चर्य वाटलं की काल MBBS झाला ना, प्रॅक्टिस करून मोटरसायकल मागतो लोन, ते मुंबईहून सँक्शन व्हायचं. त्यांनी पण म्हणजे खरंच MBBS माणसाची कदर केली त्या लोकांनी. तुम्हाला गंमत सांगतो की त्या स्टेट बँकेच्या मॅनेजरने 1/4 पैसे भरायला माझ्याकडे नव्हते म्हणून स्वतःच्या खिशातले पैसे भरले. फार आश्चर्य. आणि ते सोंजे साहेब अजून आहे तिथे, आणि मला ते दरवर्षी मी त्यांना फोन करतो, ते पण मला म्हणजे जवळपास 85-90 वय त्यांचं, सोंजे नाव होतं त्यांचं. त्याने खिशातले पैसे भरले. आणि असं करून मी वडनगरकडे गेलो, मोटरसायकल घेतली, गोल्ड फ्लोअरला गेलो, चालवली आचलियांनी, मी मागे बसलो, गोल्ड फ्लोअर गाडी शिकलो मी कशी चालवायची. मग चांदवडला गेलो, मग आचलिया चांदवडचेच आहे. त्यांनी सांगितलं की वेशीपासून ग्रामपंचायत पर्यंत असे 15-20 चक्रा मारा म्हणजे तुमची नजर मरल म्हणे, म्हणजे मग तुम्ही गाडी नीट चालवायला लागा. तशी मी चक्रा मारल्या. लोक म्हणायचे काय येण्यासारखं डॉक्टर फिरवायला. मोटरसायकल मिळाली. मोटरसायकल 5च दिवस झाले होते. रात्री परत दडदड आवाज, उठलो. ते म्हणलं लवकर चला, लई एक्सप्रेस पेशंट आहे. म्हणलं एक्सप्रेस नाही, लई एक्सप्रेस पेशंट आहे, चला लवकर. म्हणजे काय होतंय, लई ढाळ वात्या उरायला. म्हणजे ढाळ म्हणजे जुलाब, लई ढाळ वात्या उरायला. रात्रीचे 2-3 वाजलेले. मी मोटरसायकल काढली. रात्री पहिल्यांदा मोटरसायकल चालवत होतो. मला किल्ली घातल्या तर लाईट कसा लावायचा हे पण माहित नव्हतं गाडीचं. त्या इकडून तिकडून त्या माणसाने इकडून तिकडून फिरवून लाईट लागला गाडीला. गेलो गडबडीत रस्त्यावरनं भाबडबारीजवळ एका चिंचेच्या झाडाखाली मेंढपाळ उतरलेली होती. आणि त्या मेंढपाळापैकी एक गडबडा लोळत होता ढेकणांवर, आणि त्याला सारख्या जुलाब बनवा, गॅस्ट्रो झाला होता. मी पल्सला हात लावा. खरं तर गॅस्ट्रोच्या पेशंटला हात लावायची भीती अशी घातलेली सरांनी आम्हाला. हे फार कठीण असतं, तुम्हाला पटकन गॅस्ट्रो होऊ शकतो. मरता क्या न करता म्हणून नाडीला हात लावला तर नाडी गायब होती, आणि तो सारखा जुलाबाद्याच करत होता. मी म्हणलं याला सलाईनची गरज आहे. नशीब माझ्या बॅग मध्ये एक सलाईन होतं. खाली ढेकळावर झोपलेला माणूस परत तोच खाली बसून कसं सलाईन लावायचं काय माहित. नेहमी जे काय बघितलं सरांना किंवा काम करताना बघितलं तेव्हा टेबल असायचं समोर, आणि त्याच्यावर सलाईन लावायचं किंवा कॉटवर. ढेकळावर बसलो खाली, आणि कसं 2-3 जणांनी हात धरून ठेवले त्याचे. आणि त्या काळामध्ये नाशकामध्ये सुद्धा होलसेलर मेडिकलचं दुकान नव्हतं. पंजाबी पहिला प्रिन्सेस स्ट्रीटला जाऊन आणायचं माल मुंबईच्या. आणि प्रिन्सेस स्ट्रीटला तुम्हाला आश्चर्य वाटेल आपलं फूड अँड ड्रग्स मामला ऐकून की पॅरासिटामॉलच्या लिलाव व्हायचा रस्त्यावर. तो म्हणायचा मी 50 रुपये देतो, हा म्हणायचा मी 40 रुपये देतो पॅरासिटामॉलच्या गोळ्या. त्या पण तिथून आणायला लागायच्या, कारण मेडिकल स्टोअर चांगल्यामध्ये असणं शक्य नव्हतं. डिस्पेन्सिंग करायला लागायचं. डिस्पेन्सिंग तोडलं पण मी 2 वर्षात एकाला तयार केलं की मेडिकल स्टोअर सुरू कर, आणि डिस्पेन्सिंग बंद केलं. तर त्या दिवशी ढेकळा खाली बसलो. कसं नस सापडली, मला वेन सापडली. एक सलाईन दिलं, थोडीस धुगधुगी आली. मी म्हणलं याला आता चांदवडला घ्या, चांदवडला खूप सलाईन लावतील. पण ते कसं घ्यायचं म्हणजे चांदवडला. आता मी आधी म्हणलं बैलगाडी घ्या. मग माझ्या लक्षात आलं की बैलगाडीला खूप वेळ लागेल. की त्याला मला असं करा, मोटरसायकलवर जाऊ. पण मी पुढे बसतो, गाडी चालवतो, नातेवाईकाला मागे बसवा, तो कवळी घालून बसेल. त्याला कवळी हा शब्दच कळत होता. अशी कवळी घालून बसेल. म्हणलं जाऊ आपण. बॅग पाठीवर बांधली, अक्षरशः दोरीने त्यांनीच बांधली. त्याच्या आधी सलाईन लावलं कसं, तर चिंचेचीच एक फांदीला मीच म्हणलं की चिंचेच्या फांदीला एक दोरी बांधा, आणि मग ते सलाईन लावू. सलाईन स्टँड आयुष्यातलं पहिलं. चिंचेच्या झाडाला दोरी बांधली,
म्हणून ते सलाईन लागलं. येताना तो पेशंट माझ्या अंगावर वांत्या करत होता, माझ्या अंगावर जुलाब करत होता आणि अतिशय विषारी असतं असं सांगितलेलं सरांनी. आणि ते वांत्यात जुलाब सगळ्या अंगावर पसरून मी त्याला घेऊन आलो. कसं कसं सलाईन लावलं. 10 सलाईन गेल्यानंतर थोडासा तो बरा झाला. मग मी आंघोळ केली जाऊन. 50 सलाईन नंतर पेशंट बरा झाला. 50 सलाईन. असे कितीतरी पेशंट गॅस्ट्रोचे त्यावेळेस बघितलेले. व्हिजिट व्हायच्याच दिवसातून 5 तरी व्हिजिट व्हायच्या. मी 1,00,000 किलोमीटर मोटरसायकल चांदवड तालुक्यात चालवली आहे. 1,00,000 किलोमीटर. आणि एकदा व्हिजिटला गेलो होतो आणि आलो तर कोणीतरी एक्झामिनेशन टेबलवर झोपलेला पेशंट होता आणि मी त्याच्या जवळ गेलो होतो. माझ्या अंगावर जोरात थुंकला. 8-10 दिवसापूर्वी हाच माणूस गंगाधर इंगळे नाव त्याचं पोलीस पाटील होता. कुत्रा चावला म्हणून माझ्याकडे आला होता. पिसाळेला कुत्रा चावला म्हणून माझ्याकडे आला होता. मी त्याला म्हणलं होतं तू ARV घे. समोर सरकारी दवाखान्याच्या समोर मला डिस्पेन्सरी होत्या. समोर ARV मिळतं, कुत्र्यावरचे इंजेक्शन मिळतात, ते बेबी मध्ये घ्यायला लागतात, तुझा घे. तो म्हणलं दादा हे कशाला घ्यायचे, एवढ्याला विडा मिळतो. एवढ्याला कोणतरी विडा द्यायचा. ते सगळ्याला कुत्रं चावलं की तो विडा खायला, कधीतरी कुठेतरी भाकरी खायला असे लोक जायचे. तो विडा खायला गेला त्याने काही माझं ऐकलं नाही, इंजेक्शन घेतलं नाही. आला तो माझ्या लग्नाला पण आला बरोबर का. ही गोष्ट नंतरची आहे. तेवढा एकच पेशंट माझ्या लग्नाला आला, तोच तिथे झोपला होता आणि तो माझ्या अंगावर थुंकला. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की 10 दिवसापूर्वी याला पिसाळलेलं कुत्रं चावलं होतं. आणि याचे सगळ्यात जास्त पिसाळलेल्या कुत्र्याचे जे जंतू असतात, जो व्हायरस असतो, सगळ्यात जास्त लाळीमध्ये असतो. आणि मला कळेना की आता याच्या लाळीत जर हा जंतू असेल. मला त्यावेळेस माझ्या बोटांना एक्झिमा झाला होता. त्याचं कारण एका मलमाची अलर्जी होती म्हणून सारखं खाजवायला लागायचं इथे आणि जखमा होत्या. मी म्हणलं हा जर व्हायरस इथे गेला असेल तर मला सुद्धा आज म्हणजे हे प्रोफेशनल हजार्ड्स आहेत डॉक्टरच्या आयुष्यातले. हे आम जनतेला कळतच नाही. त्यांना एवढंच कळतं की यांच्याकडे गाडी आहे, यांच्याकडे खूप मोठा बंगला आहे, यांच्याकडे खूप चांगली प्रॅक्टिस आहे आणि यांना पैशाला काही कमी नाही. एवढंच डॉक्टर बद्दल कळतं त्यांना. पण प्रोफेशनल हजार्ड्स इथे बरेच डॉक्टर्स आहेत, सिनियर डॉक्टर्स आहेत, खूप ज्यांना गुरु मानव असे डॉक्टर्स आहेत. त्यांना हे प्रोफेशनल हजार्ड सांगायचे कुणाला. कोविडमध्ये सुद्धा डॉक्टर शिवदेना कोविड झाला होता, मलाही कोविड झाला होता. कोविडमध्ये आम्ही काम बंद नाही करू शकलो. कसं करणार खेड्यात बंद. कोविड होणं हा प्रोफेशनल हजार्ड आहे. तसाच हा कळेना हे काय. तो थुंकला माझ्या अंगावर पेशंट. मग मी या डॉक्टरला फोन कर, त्या डॉक्टरला फोन कर, त्या डॉक्टरला फोन कर, विचार की बाबा हे ह्युमन बिईंग टू ह्युमन बिईंग हा आजार होतो का, याचं डॉक्युमेंटेशन कुठे झालेलं नव्हतं. आणि मला तर पोटात गोळा की आपल्या अंगावर थुंकलाय, आपल्या जखमा आहे. आता फक्त तेवढंच करू शकत होतो जे मी केलं. 14 इंजेक्शन पोटात घेतले, एवढंच करू शकत होतो, काहीच करू शकत नव्हतो. 14 इंजेक्शन पोटावर घेतले, अजून बरा आहे, पिसाळलेलं नाहीये. मोटरसायकलच्या तर खूप गमती आहेत. एकदा वीज पडली म्हणून नाही, तो गेला गंगाधर इंगळे. मी त्यांना म्हणलं की याला घरी घेऊन जा पटकन, नाही तर कुठेतरी ऍडमिट करा सिव्हिल हॉस्पिटल नाशिकला वगैरे. पण तो पेशंट लगेच गेला, म्हणजे घरी गेल्यावरच गेला तो, कारण तो जाणारच होता, तो वाचणारच नव्हता. मोटरसायकलची तर फार गमती आहेत. म्हणजे तुम्ही ऐकाल तेवढ्या गमती मी मोटरसायकलच्या सांगू शकतो. त्यातली एकच सांगतो. मला तुम्ही कंटाळात की सांगा बरं का, म्हणजे माझं चालूच राहील गोष्टी या. किती वाजता संपवायचे आपल्याला? 1 तास. किती वेळ राहिला? मला बायकोवर जास्त विश्वास आहे. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही कंटाळा की बोट फक्त वर करा, मी थांबेन. वीज पडली, झोपू
जोपूर नावाचं गाव आहे आमच्या तालुक्यात, तिथे व्हिजिटला बोलून आले. 4 नाले क्रॉस करून जायचे, पूल कुठेही नव्हत्या त्यावेळेस. 4 नाल्यात असं गाडी घालून त्या गावाला मी पोहोचलो. संध्याकाळी 6 वाजता पोहोचलो असेल. त्या मुलीला बघितलं मी, तिला काही विशेष झालेलं नव्हतं, 20 पडली होती पण काही झालेलं नव्हतं. तिला जी काही ट्रीटमेंट अवेलेबल होती ती दिली. गावात गेलं ना की आजूबाजूचे सगळे 7-8-10 पेशंट जमा व्हायचे. आमच्याकडे चला, आमच्याकडे चला, आमच्याकडे चला. मग सांगायला लागायचं की जा स्टोव पेटवा आणि पाणी उकळायला ठेवा, कारण त्यावेळेला डिस्पोजेबल्स नव्हते, काचेचे सिरिंज होते आणि त्या उकळायला लागायच्या. आयव्ही सेट मिळायचे नाहीत. आयव्ही सेट सुद्धा आम्ही उकळून वापरायचो. तर 7-10 पेशंट बघितले तेव्हा अंधार पडला आणि तो जो कोणी माणूस मला घ्यायला आला होता तो कुठेतरी पळून गेला होता, थांबला नाही तो समोर. कारण त्यावेळी मोटरसायकल होती ना, त्यावेळेस मोटरसायकल असणं म्हणजे फार व्हीआयपी असं समजायचं. दुसराच कोणतरी माणूस समोर आला, त्याने माझी बॅग पाठीमागे मांडली, परत म्हणले डाळा. मी गाडीची किल्ली फिरवली, चालू गेली, किक मारून फिरवली, हेडलाईट काय. रात्री अंधार पडलेला 8 वाजता, डिसेंबरचा महिना, रात्री 8ला जास्त अंधार पडतो. आता काय करायचं, लाईट नाहीच गाडीला. पण त्यांच्यापैकी कोणतरी 3-4 माणसं जमा होऊन त्यांनी डोकं लावलं, माझ्याच बॅग मधली बॅटरी काढली आणि ती समोर बांधली आणि म्हणता. मीच विचार केला की या खेड्याखेड्याच्या रस्त्याने जाण्यापेक्षा आपण जोपळून भोयगाव जाऊ, भोयगावून सोग्रसला जाऊ, सोग्रसून हायवे तयार होतो, म्हणजे एखाद्या ट्रकच्या उजेडात आपल्याला जाता येईल. तसल्या बॅटरीच्या उजेडात मी हळूहळू मोटरसायकल चालवत, ते माणसं कुणी चालले माझ्यावर, पळून द्यायचे ते माणसं. सोग्रसला आलो, बायकोच्या पोटात गोळा, ही किती वेळ झाला जाऊन आणि अजून नाही आलेला. सोग्रसून 10 किलोमीटर हायवेला चालवायला सुद्धा मला कमीत कमी 1 तास लागला. सुखरूप घरी आलो. एकदा भर दुपारी बायको कुठेतरी गेलेली होती आणि हॉस्पिटलला खूप अर्जंट पेशंट होते, पण भर दुपारी व्हिजिट आली. त्याने चलाच म्हणे, तुम्ही चला. मी गेलो. हरसूल नावाचं छोटस गाव आहे, 1 नाला फक्त क्रॉस केला की खेड. गेलो मी गावात, दुसरे पेशंट बघत होतो, जोराचा पाऊस आला. म्हणजे ढगफुटी त्याच गावावर झाली काय माहित नाही, पण चांदवड तालुका खरं तर दुष्काळी तालुका आहे, इतका काय पाऊस पडत नाही आमच्याकडे. पण त्या दिवशी काय झालं म्हणजे खूप ढगफुटी आल्यासारखा पाऊस पडला आणि त्या नाल्याला आला पूर. गावातल्या माणसांबरोबर मी त्या नाल्यापर्यंत आलो आणि म्हणलं आता जायचं कसं पुढे. पूर आलेला, अर्जंट पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. हे कुणाला कळतच नाही की व्हिजिटला का नाही म्हणत असेल. हॉस्पिटल एकमेव माझं, पहिली ओटी, पहिली डिलिव्हरी रूम, पहिली सोनोग्राफी मशीन, पहिलं जे काय असेल ते पहिलं मी सगळं चांगलं होतं. हे आत्मस्तुतीपर वाटेल, पण त्याला मला नाईलाज आहे. तुम्ही असं समजा की सगळं मी आत्मस्तुती परत बोलतोय. नाल्यावर आलो आणि कसं जायचं पुढे, इतका पूर आलेला आणि अर्जंट पेशंट हॉस्पिटलमध्ये 10-12 माणसांपैकी 7-8 माणसं चांगली भेटली मला त्या दिवशी. एक पळत गेला, त्याने बैलगाडी आणली. त्या 7-8 माणसांनी मिळून मोटरसायकल बैलगाडी घातली, मलाही वर चढवलं आणि हा हो बैलाला ते आवाज देऊन ते एवढ्या वाहत्या पुरामधनं बैलगाडी काढून पहिली तरी परत मोटरसायकल उतरवली, मलाही उतरवलं आणि आता ढळा. चांगली माणसं सुद्धा भेटली. मग मी अर्जंट पेशंट बघायला येऊ शकलो, माझ्यावर माणूसही आला. अशा मोटरसायकलच्या तर कितीतरी कथा आहे. शेवटची कथा सांगतो, कारण की सगळ्यांना कामं असतील. ही कथा आत्ताच्या युगातली, या युगातली. आता सगळं जागतिकीकरण नंतर सगळं बदललंय. चांदवड सुद्धा बदललंय. चांदवडमध्ये आज 40 हॉस्पिटल आहेत आणि 80 ब्युटी पार्लर आहेत. 80 काय जास्त असतील. प्रत्येक घरात ब्युटी पार्लर कोर्स केलेली एक मुलगी असते. खूप बदल आहे. चांदवड कॉलेज रोड आलाय,
एज्युकेशन हब झालंय चांदवड. 10,000 विद्यार्थी शिकायला तिथे श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारी म्हणून फार जुनी संस्था आहे, खूप चांगली संस्था आहे. आजही त्याचं खरंच सगळं चांगलं आहे. या युगातली ही कथा आहे. तुमच्यापैकी सगळ्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स काढलं असेल, काढले ना? ड्रायव्हिंग लायसन्स काढताना एक मेडिकलचं सर्टिफिकेट लागतं. हे किती लोकांना माहित आहे? माहित आहे? नाहीतर काय माहिती आहे का, आरटीओच्या बाहेर डॉक्टर MBBS डॉक्टर बसले असतो. शिक्के सही, शिक्का सही टिक करायचं झालं का म्हणजे कोणी तपासत नाही त्या पेशंटला. माझं सुदैव असं का दुर्दैव असं माहित नाही, पण मी एकटा MBBS अजूनही आहे चांदवड. एकटाच आहे मी अजूनही. म्हणजे DGO आहेत, DRTO आहेत, DCH आहेत, पण MBBS मी एकटा माझी बायकोच आहे. तर ते DCH DRTO ते काय सर्टिफिकेटच्या भानगडीत पडत नाही. मग RTOचं नशीबी माझ्या येतं. सगळे सर्टिफिकेट माझ्या नशीबी येतात. आणि सर्टिफिकेट म्हणजे खोटं काम. मी मात्र त्या एजंटच्या नादी लागत नाही. मी म्हणतो की नाही तो माणूस माझ्या समोर आण, मला त्यात तपासू दे, नंतर सर्टिफिकेट दे. मग RTOच्या सर्टिफिकेट साठी लोक येतात. त्यातला एक जण आला तसंच ठेवून, तंबाखू ठेवून, द्या मला सही शिक्का. कारण त्या एजंटने सांगून पाठवलं असं ना, सही शिक्का आण म्हणून. मी म्हणत तसं नाही, तपासून बघू. मी जर BP वगैरे घेतलं, सगळं घेतलं, हार्ट साऊंड्स ठीक आहे मी बघितले. त्याच्यामध्ये कॉलम असतो की पेशंटला कलर ब्लाइंडनेस आहे का नाही. मग मी माझ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या केबिनमध्ये रंग लावून ठेवले असतो. पिवळा, हिरवा, लाल, एक अरिस्टोन असू द्या म्हणून निळा पण रंग लावला. त्या माणसाला मी विचारलं की माझा 1 नंबरचा आहे ना, तो रंग कुठला आहे सांग. काय झाला म्हणे, चेष्टा करता, हा ना हा जय भीम रंग आहे म्हणे. अरे म्हणे नीट बघ. याने म्हणे तो जय भीम रंगच आहे. मी म्हणलं आता हा कशाला जास्त भानगडे म्हणून दुसरा रंग विचारला त्याला. तो सांग कुठला आहे. हा ना जय भवानी जय शिवाजी रंग आहे. अरे म्हणलं नीट सांग. जय श्रीराम रंग आहे. त्याला भगवा लाल याच्यातला फरक कळत नव्हता. जय श्रीराम रंग आहे म्हणून. अरे मग नीट बघ ना, नीट सांग. लाल बावटा रंग. मी म्हणलं जाऊ दे, हा नसेल कळत, पुढचा विचारू. हा कुठला आहे. हा काय दादा विचारता. हा दावल मलिक बाबाचा रंग आहे. दावल मलिक बाबाचा रंग आहे. जरा नीट बघ. दादा ना तुम्ही ना लई नाक करून राहिले बा. तुम्हाला मी सांगून राहिलो, तुम्ही माझं ऐकत नाही. नीट बघ ना म्हणलं. नीट सांगतो कुठला आहे. मग तो पाकिस्तानचा रंग आहे म्हणे. तुम्ही ना लई, मला घ्यायचं नव्हतं नाव, पण तुम्ही सांगितलं, तुम्ही पाकिस्तानचा रंग आहे. मी म्हणलं जाऊ दे, तो जाऊ दे. त्याच्या पुढचा बघ. हा तर आपला तुम्ही टीव्हीवर बघितलंय कधी, एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हारचा रंग आहे माझ्या. पिवळा रंग होता ना. बरं नीट बघ. हा बानुबाईचा खंडोबा नाही का, त्याचा रंग आहे हा. काय केलंय आपण रंगांचं. खेड्यातल्या एका अशिक्षित माणसाला काय करून ठेवलंय आपण. आपण म्हणजे सगळ्यांनीच. आपण साधे लाल, हिरवा, पिवळा, निळा. निळा रंग तर बाबासाहेबांनी का घेतला होता माहितीये का. तो भव्यतेचा रंग आहे. भगवा रंग का घेतला असेल शिवाजी राजाने. आपल्या तिरंगी झेंड्यावर तर हिरवा रंग आहे. आपल्याला रंग आंधळेपणा आलाय का.
का फेकून टाकलंय आपल्याला सगळ्यांना? आताच इलेक्शन झालं, ओके ना? आपल्याला रंगाचं सगळं असं विकृतीकरण करून टाकलंय की खेड्यातल्या एका अशिक्षित माणसाला सुद्धा साधे रंग सांगता येत नाही. हा रंग आंधळेपणा आहे. आणि आपल्या देशात कितीतरी असे आंधळे प्रकारचे रोग आलेले आहेत. त्यातला एक रोग डॉक्टरला मारण्याचा असतो, काही न कळता, आणि काही तर बहकून टाकण्याचा रंग असतो सगळा. तुम्ही खूप सुशिक्षित आहात, समजदार आहात, तुम्ही यात पडू नका एवढी विनंती करतो. नमस्कार. वेळ संपला. हॅलो, मी डॉक्टर अनिल पाठक त्यांचे आभार व्यक्त करतो. हॅलो, अध्यक्ष महोदय आणि खूप जिवंत अनुभव, पण त्याला खूप मोठा सखोल अर्थ असलेल्या कथा मनोरंजक रीतीने सांगितल्या. चांदोडून ते खास आपल्याला भेटण्यासाठी इथे आले. आधी सुद्धा आपण त्यांचं ऑनलाईन ऑनलाईन कथा ऐकल्या होत्या आणि इथे ते खास आले आणि त्यांनी आपल्याला त्या कथा सांगितल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सामान्यतः आपण साहित्यामध्ये असं म्हणतो की एक साहित्य रंजक प्रकारचं असतं आणि दुसरं भंजक प्रकारचं असतं. रंजक असं की ते साधारण साधं साहित्य असतं जे लेखक लोकप्रिय असतील पण त्याला साहित्याचा कस असा नसतो. याच्यावर भंजक साहित्य असतं ते मात्र आपल्या समाजात ज्या काही ठराविक कल्पना असतात किंवा आपल्या मनातल्या कल्पना असतात त्यांना धक्का देण्याचं काम करतं आणि हे साहित्य सर्वश्रेष्ठ समजलं जातं. आणि डॉक्टर मोलोसे यांच्या कथांना आपण हसत होतो, ते आपलं रंजन करत होते, पण त्याचवेळी आपल्याला एक आपल्याला ज्या खेड्यातल्या लोकांबद्दलच्या जे आपले समज असतात, एक डॉक्टर ध्येयवादाने एका खेड्यामध्ये जातो त्यावेळी त्याचं आयुष्य कसं असतं याच्याबद्दलचे जे समज असतात त्यांना प्रचंड प्रमाणात धक्का त्यांनी दिला आणि अशा प्रकारचं साहित्य हे सुपिरियर किंवा सर्वश्रेष्ठ समजलं जातं. आज जो त्यांनी एक कथाप्रकार वेगळ्या प्रकारे ट्राय केला तो आणखी एक चॅलेंजिंग कथाप्रकार साहित्य विश्वात समजला जातो, ज्याला इंग्लिशमध्ये कमिंग ऑफ एज नॉव्हेल्स असं म्हणतात. कमिंग ऑफ एज नॉव्हेल्सची एक सर्वसाधारण थीम अशी असते की एक सुशिक्षित तरुण हा एका कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी जातो आणि त्याला धक्का बसतो आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सुप्रसिद्ध नाटक म्हणजे हॅमलेट, की ज्याच्यामध्ये हॅमलेट त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेऊन आलेला असतो डेन्मार्कमध्ये आपल्या राज्यामध्ये, आणि त्याला दिसतं की आपण युनिव्हर्सिटीत शिकलो ती फिलॉसॉफी आणि या ठिकाणी राजाचा म्हणजे त्याचे काका त्यावेळी राजा झालेले असतात, तिथे जे चालू आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत आहे. आणि डॉक्टर राजेंद्र मलोसे यांनी जो डॉक्टर या ठिकाणी प्रेझेंट केला तो त्या कमिंग ऑफ एज या टाईपचा आहे की तो एका ध्येयवादाने त्या ठिकाणी गेलेला आहे, त्याने मेडिकलचं शिक्षण केलेलं आहे आणि त्याने कधी कल्पना केलेली नाही की हे सलाईन आपल्याला एका झाडाच्या फांदीला बांधावं लागेल, या प्रकारचं शिक्षण त्याला मिळालेलं नाही. आणि त्यामुळे त्याचं कॉलेजमधलं शिक्षण आणि प्रत्यक्षातलं शिक्षण आणि त्याच्यात काही दिवसांमध्ये तो ते प्रचंड प्रमाणात एक शिक्षण देतो. यात जे धक्कातंत्र वापरलेलं असतं त्याला कमिंग ऑफ एज नॉव्हेल्स म्हणतात. या प्रकारचं इंग्लिशमध्ये खूप नॉव्हेल्स आहेत, मराठीमध्ये भालचंद्र नेमाडे सोडून फारसा कोणी त्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. त्यामुळे मला एक सुखद धक्का बसला की आपल्यामध्ये या प्रकारची कथा आपल्याला ऐकायला मिळाली, कमिंग ऑफ एज या टाईपची. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी जो अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे सांगितले की ही सगळी जी माणसं त्यांनी प्रेझेंट केली आपण त्यांना हसत होतो पण कुठे आपल्याला त्यांचा राग येत नव्हता किंवा त्या डॉक्टर बद्दल सुद्धा आपल्याला सिंपती अशी वाटत नव्हती, पण एक ध्येयवाद वेगळ्या प्रकारचा त्याचा जाणवत होता. आणि त्यामुळे या सगळ्या कथाविश्वातली माणसं कुठेतरी ट्रॅक्ट वाटत होती सगळी आणि कुठेतरी फायनान्सशी संबंध त्याचा, त्या खेड्यातली जी अर्थव्यवस्था आहे त्याच्याशी संबंध असेल. आणि त्याच्यामुळे मला सगळ्यात ती घटना आवडली की ज्यावेळी ती पेशंट बाई स्वतः त्याला म्हणते की नाही हे इंजेक्शन नाही, ते मला जे इंजेक्शन देतात ते वेगळ्या रंगाचं आहे. आणि खेड्यामध्ये या प्रकारचं जागरूक राहणं आवश्यक, कारण प्रचंड प्रमाणात शोषण, प्रचंड प्रमाणात फसवणूक या लोकांची झालेली आहे.
आणि त्यामुळे शहरातला मनुष्य ज्या प्रकारे डॉक्टरचा ऐकतो त्या प्रकारे न ऐकता कुठलं तो इंजेक्शन देतो यावरती वेगळ्या प्रकारचा एक अविश्वास व्यक्त करते. किंवा त्यांनी दुसऱ्या प्रकारचं जे सांगितलं की तो जो मनुष्य त्यांच्याकडे येतो आणि तो म्हणतो की चला निघा मोटरसायकलवर प्रत्यक्ष, त्याच्या बोलण्यामध्ये कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा रुबाब जाणवतो. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं त्या डॉक्टरला आश्चर्य वाटतं की एक साधा खेड्यातले मनुष्य आपल्याला हुकूम करतो, पण खेड्यातली जी सामाजिक व्यवस्था आहे किंवा अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये ह्या लोकांनी ह्या प्रकारचा खोटा आत्मविश्वास किंवा ज्याला आपण गुंडगिरी वाटते अशा प्रकारचं दाखवलं नाही. तर ही माणसं टोटली पॉवरलेस आहेत, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची पॉवर नाही. म्हणजे त्यांनी असं म्हटल्यावर तो डॉक्टर त्याला म्हणाल की ये नंतर 4 तासाने मी आता झोपलेलो आहे. आणि त्यामुळे ह्या प्रकारे वागण्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. आणि हा नवीन जो डॉक्टर तरुण त्या ठिकाणी गेलेला आहे त्याला सुद्धा मोटरसायकलवर बसून तिथे जाण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि तो जो पेशंट आहे तिला सुद्धा जागरूक राहून त्या इंजेक्शनचा रंग पाहून या प्रकारचं इंजेक्शन नाही, मला तू चुकीचं देतोयस, तू मला योग्य इंजेक्शन दे असं म्हणण्याशिवाय गत्यंतर आहे. ही सगळी अतिशय ट्रॅक्ट माणसं. आणि त्यांनी ती ज्या रीतीने सांगितलं की सुरुवातीला ते म्हणाले की त्यावेळेची व्यवस्था अशी होती, खूप जुनं होतं, फोन नव्हते. आणि नंतर त्यांनी आधुनिक काळाकडे ते आले आणि तेव्हा आपल्याला जाणवलं की अरे अजूनही परिस्थितीत काहीच बदल नाही झालेला. 60 वर्ष झाली, 100 वर्ष झाली, कितीही वर्ष झाली तरी परिस्थितीत काहीच बदल नाही झालेला. आणि तो जो नवीन माणूस त्यांनी दाखवला की ज्याला रंगांधळेपणा तो शब्द त्यांनी वापरला तो खूप वेगळ्या प्रकारचा आहे की तो कुठेतरी ट्रॅक या सामाजिक व्यवस्थेत राजकीय व्यवस्थेत झालेला आहे. त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये काहीच फरक नाही पडलेला. डॉक्टर यंग असताना जो मनुष्य मोटरसायकलवर त्यांना घ्यायला आला आणि आता डॉक्टरांनी 25-30 वर्ष त्या ठिकाणी काम केल्यानंतर ज्या माणसाला त्यांनी रंगांधळेपणासाठी तपासलं, डॉक्टरांना असं जाणवलं की या खेड्यातल्या व्यवस्थेमध्ये मी काम करून माझ्यासारख्या अनेक लोकांनी काम करून सुद्धा फारसा फरक पडलेला नाही. हे लोक त्यावेळी रंगांधळे होते आणि आजही रंगांधळे पण आहे. त्यातून कुठेतरी एक प्रचंड प्रकारची शोकांतिकाही त्यांनी प्रेझेंट केली. आणि सगळ्यांना हसत खेळत ठेवून आपण जणू काही आपले साधे अनुभव सांगतोय असं सांगत त्यांनी आपल्या सगळ्यांना अस्वस्थ केलं. आणि त्यातून खूप मोठ्या प्रकारचा अर्थ त्यांनी कम्युनिकेट केला. हे काम खूप अवघड होतं आणि त्यांनी ते खूप कमी वेळात प्रभावीपणे केलं. पण त्यांना नुसतं डॉक्टरीचा नाही तर साहित्यिक म्हणून खूप अनुभव आहे, त्यामुळे फारसं त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. आणि आमच्यामध्ये तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. आमच्या क्लबच्या वतीने एक छोटीशी भेट म्हणून अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी एक छोटंसं हे रोप आमच्या प्रेमाचं आणि आदराचं प्रतीक म्हणून धन्यवाद. मला फार आवडलं. त्याचं कारण असं आहे की मी मुद्दाम 1 एकर शेती घेऊन नुसती झाडं लावतो. की चांदवड गाव दुष्काळी आणि झाडं नाही आहेत म्हणून नुसती 1 एकर जागा घेतली. 3 एकर जागा घेतली म्हणजे कशी की गावाकडची जागा विकून शेत विकून इकडची घेतली आणि त्यात नुसती झाडं लावली आणि झाडाशिवाय काही नाही. त्यात झाडं आवडतं. किती झाडं लावली? आता 1 एकरमध्ये जेवढी बसतात सगळ्या प्रकारची झाडं, बांबू लावला, साग लावला, जांभळं लावली, कवट लावला, काही नारळाची झाडं लावली, सगळ्या प्रकारची झाडं. पाण्याची व्यवस्था आहे? पाणी नाही आहे आमच्या चांदवडमध्ये, पाऊस नाही, दुष्काळी तालुका आहे. पण कसं तरी तांब्याने पाणी म्हणजे जगोली आता 10 वर्षाची झाडं आल्यामुळे आता पावसाचा काही प्रश्न नाही. आता झाडं मरणार नाही. आणि मुद्दाम फॉरेस्टकडनं आणली झाडं की जी कमी पाण्यात जगतील अशी झाडं आहेत ती सगळी. जांभूळ, पिंपळ वड पण लावला. पिंपळ वड लावत नाही तो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी खूप विरोध केला म्हणून ती लावली. कारण पिंपळ वड लावला ना खूप मोठा पसरतो आणि तेवढी जमीन नापीक होते त्याची सावली पडल्यामुळे. त्यामुळे आजकालचे शेतकरी पिंपळ वड कापून टाकतात. पण आम्ही लावला, वड लावला, पिंपळ लावली 2-3. बाबळीच्या झाडाच्या बुंध्यामध्ये रोप लावायचे. अच्छा. बाबळीच्या झाडाच्या बुंध्यामध्ये खाली तर ते रोप म्हणजे कमी पाणी येते. बाबळीचं झाड कमी पाण्यावर तळू शकतो. ते रोपाला पण येते. हे व्हॉट्सअपवर आलेला मी प्रयत्न करतो. ऑक्सिजन 24 घंटे ऑक्सिजन मिळतं. डॉक्टर मलोसे यांनी त्यांच्या जीवनातला अनुभव सगळ्यांशी आपल्यावर छान कथाकथनं या स्वरूपात शेअर केला आहे. त्याबद्दल मी आयोजकातर्फे त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे श्रोतवर्गांनी सुद्धा या व्याख्यानाचा व्यवस्थित अनुभव घेऊन हे करून
त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला आहे असे मी जाहीर करतो.